आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। गंगाखेड तालुक्यातील गोंडगाव, धारासूर, सावंगी परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान। महावितरणाचा डीपी सुद्धा वादळामुळे जाग्यावर आडवा। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे व मजूर करणाऱ्या गोरगरिबांच्या घरांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता वादळी वाऱ्याचे आगमन होताच लाईटसाठी बसवण्यात आलेले महावितरणचे उभे असलेले डीपी सुद्धा आडवे जमिनीवरच कोसळले आहे। वादळ वाऱ्याचा तडाखा पाहता अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गारपिटीसह वारा असल्यामुळे शेतामधील पाण्याच्या टाक्या सुद्धा चिरून उद्ध्वस्त झाल्या आहेत। शेतातील नुकसान पाहता शेतामध्ये राहण्यासाठी असलेली पत्रे वादळी वाऱ्यामध्ये उडत पाण्याच्या टाक्या सुद्धा भस्मसात झाल्या आहेत। या परिसरातील डीपी जमिनीवर खाली पडल्यामुळे 2 दिवसापासून लाईट बंद असल्याचे दिसून येत आहे। हजारोचे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकरी बांधवांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। DPA न्यूज मराठी, जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा। DPA न्यूज मराठी।